प्रकार घडलाय सभागृहामध्ये व दादागिरीचा प्रकार आहे हा. कोणतेही कोर्टात केस चालू असेल भारताच्या कोणत्याही भागात तरी 72C नुसार आपण त्याविषयी चर्चा करू शकत नाही सभागृहात, त्याच्यावरती निर्देश देऊ शकत नाही. तिकडे गवते मॅडम बोलतात त्याचं लायसन्स रद्द करा, भूखंड परत घ्या. म्हणजे मग कोर्टात जायचं कशाला? जब हायकोर्ट बसलाय तिथे निर्णय घ्यायला, त्यांच्या बदली सभागृहात डिसिजन घेतात आहे. आणि त्याविषयी आपले विधितज्ञ अधिकारी जे आहेत अभय जाधव, त्यांना विचारलं तर त्यांनी स्पष्ट सांगितलं ही तरतूद आहे, आपण इथे चर्चा करून त्यावर निर्देश देऊ शकत नाही. तर हे खोटं असेल त्याला निलंबित करा. आज एक दलित समाजाचा माणूस स्वतःच्या शिक्षणाच्या जोरावर इथपर्यंत पोहोचलेला आहे, त्याला आपण कुठेतरी अभिमान बाळगला पाहिजे त्याचा, तर त्याला उलट दाबलं जात आहे. आणि असं ठरलं होतं का एखाद्या सिनियर काउन्सिलचं ओपिनियन मागवा आणि मग निलंबित करा. तर अजून ओपिनियन आलं पण नाही, लगेच निलंबित करून टाका. हा कुठेतरी अन्याय घडत आहे, ही कुठेतरी दादागिरी आहे आणि अतिशय लोकशाहीचा खून चालू आहे. ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली त्या घटनेचा विषय तो सांगत होता ना, त्याच्याविषयी पण थोडा तरी आदर ठेवला पाहिजे. नाही, निलंबित करा म्हणजे ही कोणती जिद्द झाली? आज त्याचं शिक्षण बघा किती आहे, सर्व बघा ना त्याचा अवधा काय. तो शिक्षणाच्या जोरावर आला होता, त्याला हे निलंबित केलेलं चुकीचं आहे. म्हणून आम्ही सर्व शिवसेनेचे नगरसेवक त्याचा निषेध करून इथं बाहेर पडलेलो आहोत. ऑफ कंटेंट चर्चा कशी काय केली, पिटिशन फाईल करायला पडणार, मी त्यात इंटरव्ह्यू करणार. आता मी वाट बघत होतो. आता विधी अधिकारी बोलत असताना, आम्ही बोलत असताना वरती साऊंड म्यूट केला होता असं आम्हाला कळलेलं आहे. आम्हाला त्याचे मिनिट्स पाहिजेत रायटिंग मध्ये, कारण कोर्टात जायला आम्हाला लोकांना मिनिट्स लागतात. जसेच हातात पडणार आम्ही त्यात इंटरव्ह्यू करणार. आणि त्यांनी 6-7 वेळा सांगितलं इथे चर्चा करू नका, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होईल. मी विनंती करतो तरी त्याला निलंबित केलेलं. ही पूर्णपणे दादागिरी चालू आहे.